सर्वांना रामकृष्ण हरी. भाविक हो, सज्जन हो, आपल्या जीवनामध्ये आपला धर्म फार महत्वाचा असतो बरं का. त्यातल्या त्यात आपला सनातन धर्म आहे. सगळ्यात अगोदर आपला धर्म जो सनातन धर्म आहे, सनातन वैदिक धर्म जे म्हटलं आहे, अतिशय महत्वाचा आपल्या जीवनामध्ये बरं का. आणि त्यातल्या त्यात पहा, 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण आहेत. आता या 18 पुराणांमध्ये प्रत्येक पुराणाचं महत्व आहे आणि कोणता पुराण आपल्या जीवनामध्ये कधी महत्वाचं ठरेल काही सांगता येत नाही बरं का. म्हणून प्रत्येक पुराणाला महत्व द्या. प्रत्येक पुराणाचं महत्व आपल्या जीवनामध्ये लक्षात आलं पाहिजे. आता हल्ली पाहायला गेलं तर शिवपुराण इतकं सगळीकडे भगवान शिवांची आराधना, भगवान शिवांची भक्ती, शंकराची, भोलेनाथाची भक्ती सगळीकडे आज आपल्याला पाहायला मिळत आहे बरं का. आणि त्यातल्या त्यात शिव भोळाच आहे ना. तुम्ही जल अर्पण केलं काय, बेलपत्री अर्पण केलं काय, आणि तुम्ही काही न देता देवाजवळ जाऊन दर्शन जरी केलं तरी हा भोला सांब आहे, भोळा शंकर आहे, तो प्रसन्न होणारच ना. आजच नाही, अनादी कालापासून भगवान शंकरांनी आपल्या भक्तावरती कृपाच करत आलेले आहेत. जगाचा मालक असणारा कुबेर कुणाचा भक्त आहे? तो भोळा शंकराचा भक्त आहे बरं का. म्हणून शिवपुराणामध्ये एक महत्वाची गोष्ट मला आज तुम्हाला अशी सांगावीशी वाटते. अतिशय महत्वाची गोष्ट आहे बरं का ती. पहा, सकाळी उठल्याचे फायदे किती महत्वाचे आपल्याला कधी विचार करत नाही आपण याचा. पण सकाळी लवकर उठण्याचे फायदे काय काय आहेत, किती काय काय फायदे होतात आपल्या जीवनामध्ये, हे शिवपुराण सांगतं बरं का. विद्येश्वर संहितेमध्ये 13व्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर गोड प्रसंग या ठिकाणी सांगितलेले 7 फायदे, सकाळी उठल्याचे फायदे आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतात बरं का. ऐका, पहिलं फायदा आहे आयुष्य वाढतं, द्वेष नाहीसा होतो, पाप कमी होतं, भाग्य वाढतं, व्याधी कमी होते, शक्ती प्रधान होते, आणि 7वं असणारं मरण कमी होतं. आता या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्यानंतर मग मरण येणार आहे का? मरणही लवकर येणार नाही बरं का. म्हणून शिवपुराणाचं अतिशय महत्व असणारे या ठिकाणी श्लोक माझ्या जीवनामध्ये मला आवडला, आणि तो सकाळी उठल्याचे फायदे आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचे आहेत पहा. आम्ही समाजामध्ये अशी म्हणणं आहे की समाजामध्ये एक लौकिक मध्ये अशी म्हणणी आहे की पुराणाची वांगी पुराणात. अरे बाबा, असं नाहीये. पुराणाची वांगी पुराणात नाही. पुराणामध्ये काय आहे ते शोधून काढा, आणि त्याचं अनुसरण जर आपल्या जीवनामध्ये आपण केलं तर आम्हाला काहीही जीवनामध्ये कमी पडणार नाही बरं का. म्हणून अतिशय महत्वपूर्ण हा व्हिडिओ माझ्या तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आवडला तर सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, वाटल्यास सगळ्यांनी मात्र या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. हर हर महादेव.